रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आषाढी एकादशी निमित्त आज आम्ही निघालो होतो एक ऐतिहासिक महत्त्व ठेवणारं अवनी या ठिकाणी. तर कारण आम्ही दरच वेळेस प्रेफर करतो की प्राचीन ठिकाण वगैरे बघायला जाणं. तर आज आम्ही निवडलं होतं अवनी बेट्टा येथे जायचं. तर हे साधारणतः बँगलोरपासून 80 ते 100 किलोमीटरवरती आहे. तर आम्ही 5-5:30 वाजताच घरातून निघालो. तर हे निवडण्याचं कारण की आषाढी एकादशीला तर काय आपण पंढरपूरला जाणार नाही, म्हणून चला मग आज आपण जाऊयात म्हटलं कुठल्या तरी छान ठिकाणी ज्याला ऐतिहासिक महत्त्व असेल आणि आध्यात्मिक महत्त्व देखील असेल. तर 2 तासाचा प्रवास करून आम्ही साधारणतः या ठिकाणून अवनी बेट्टा जे आहे ते 5-10 किलोमीटर राहिलेलं होतं. तर आता तुम्ही म्हणाल अवनी या ठिकाणी काय आहे, तर अवनी या ठिकाणी लव आणि कुश म्हणजे सीतेच्या मुलांचा जन्म झालेला, तसंच या ठिकाणाला खूप असं आध्यात्मिक महत्त्व देखील आहे, जे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की या ठिकाणी काय आहे. आता आम्ही पोहोचलो होतो या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा श्री रामलिंगेश्वर मंदिरात, जे की आपल्या डाव्या बाजूला म्हणजे ट्रेकिंग पॉईंट जो आहे सीतेचं मंदिर ते बाजूला आहे टेकडीकडे. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं. तर ज्यामध्ये राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना समर्पित अशी मंदिरं आहे, ज्यामुळे या स्थळाचं धार्मिक महत्त्व जे आहे ते खूप वाढतं. 10व्या शतकातील ही मंदिरे नोलाबा राजवंशाच्या काळात बांधली गेलेली होती. यातील गुंतागुंतीचे कोरीव काम आणि प्राचीन वास्तुकला या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाची झलक दाखवतात. मंदिराजवळील लहानसा जलाशय मंदिराच्या सौंदर्यात भर देखील घालतो. तुम्हाला भरपूर अशी दृश्य जी आहे ती अवनी बेट्टा चढताना तुम्हाला बघायला पण मिळणार आहे. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मंदिरांनी या ठिकाणी गेलो होतो. तर या ठिकाणी चाललंय पिलूचं अतिशय खेळायचं काम. तर मला बँगलोरमध्ये मंदिरांना भेट देणं का आवडतं कर्नाटकातल्या, यातल्या जर तुम्ही मंदिरांचं जे नक्षीकाम असतं ते बघितलं, प्राचीन पुरातन मंदिरं त्यावरचं हे कोरीव काम बघायला फार फार मजा येते आणि मला ते आवडतं देखील. तर आम्ही ज्यावेळेस गेलो तो त्यावेळेस श्री रामलिंगेश्वर मंदिर जे होतं त्याचं कपाट बंद होतं. त्यामुळे मग आम्ही इतर जे मंदिरं आहोत त्यांना अगोदर पाया पडायचं ठरवलं. तर आजचा दिवस खरं तर खूप छान आमचा जाणार होता. या ठिकाणी पोहोचल्यावरती अजिबात गर्दी वगैरे नव्हती आणि आमचा आजचा प्रेफरन्स हाच होता की आपल्याला गर्दी नसलेल्या ठिकाणी जायचं आहे, जेणेकरून छान एक्सप्लोअर करायला मिळतं, छान बघायलाही मिळतात गोष्टी. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण गर्दीचं ठिकाण निवडतो आणि मग काही बघणं होत नाही, घाई गडबड होते. त्यामुळे आम्हाला अतिशय शांत असं ठिकाण निवडायचं होतं आणि आम्ही हे निवडलं. आणि मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने आज आम्ही निवडलेलं ठिकाण खूप सुंदर होतं. खूप छान छान गोष्टी या ठिकाणी होत्या आणि अतिशय मन शांत होईल असं हे ठिकाण. तर या ठिकाणी आतमध्ये असे हे मोठे मोठे शिवलिंग होते, जे अतिशय पुरातन काळातले होते. तर तुम्ही बघू शकता यावरचं दगडी काम, जे नेहमी माझं मन वेधून घेत असतं की त्या काळामध्ये लोक कसं काय बरं इतकं सुंदर काम करू शकत असतील. आणि कर्नाटकमध्ये स्पेशली हे मंदिरं इतकी सुंदर आहेत ना, तुम्ही कुठल्याही जुन्या मंदिरामध्ये जा, तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी या ठिकाणी आम्ही परत दुसऱ्या एका मंदिरामध्ये गेलो. भरपूर मंदिरं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यावरती प्रत्येक ठिकाणी शिवलिंग जे आहे ते सेम आहेत. म्हणजे 4 मंदिरं जी आहेत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांची वेगवेगळ्या 4ही दिशेंना ही मंदिरं आहेत. तर कर्नाटकच्या या शांत परिसरात वसलेलं अवनी बेट्टा हे एक लपलेलं खजिना आहे, जे साहस, अध्यात्म आणि आश्चर्यकारक दृश्यांना सुंदरपणे एकत्र करतं. तर अतिशय छान वाटत होतं. सगळीकडे आम्ही हे जे आहे ते बघत होतो. तर तुम्ही या ठिकाणी हे कोरीव काम बघू शकतात, किती सुंदर आहे, इमॅजिन करून बघा. तर या ठिकाणी मला असं वाटलं की शिवलिंगाला राऊंड मारतात, फेरा मारतात,
पण या ठिकाणी असं झालं, याला ओलांडतात की नाही मला खरंच माहिती नाही आहे आणि माझ्याकडून ते झालं आहे. आता मला माहीत नाही, जर काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. कारण माझ्या मनामध्ये ना खूप प्रश्न पडले होते की आपण राऊंड मारला तर ते योग्य आहे नाही आहे. दगडामध्ये बारीक काम केलेलं आहे, तसंच सेम वरती टॉपला पण काम आहे इथे अशा पद्धतीने. तर हे होतं शत्रुघ्न तिकडचं मंदिर. तर सगळीकडे ही मंदिरं जवळपास सेमच आहे आणि आषाढी एकादशी निमित्त असं छानसं मंदिर आपल्याला पाहायला भेटणं म्हणजे काही यापेक्षा सुंदर गोष्ट खरंच दुसरी नाही आहे काही. तर तुम्ही बघू शकता पिंडींचा जो दिशा ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत प्रत्येक मंदिरामध्ये. तर मंदिरामधनं आता आम्ही सगळीकडून बाहेर आलो. बाहेरचं तुम्ही बांधकाम बघू शकता, भरपूर मोठा असा परिसर आहे ज्या ठिकाणी आम्ही मस्त असे फोटोशूट पण केलं. या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर होतं, तिथं देखील दर्शन वगैरे घेतलं आणि मग म्हटलं चला आता आलोच आहोत तर थोडं फोटोशूट करणं तो बनताही है. तर त्या बाजूची जी टेकडी दिसते ना तिच्यावरती आम्हाला ट्रेकिंगसाठी जायचं होतं. तर बघूया ट्रेकिंगचा काय अनुभव येतो ते मी तुम्हाला शेअर करणारच आहे व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकतात. या ठिकाणी खूप सुंदर असं ठिकाण आहे. ज्यांना जे बँगलोरमध्ये राहतात तर म्हटलं चलो आए तो कुछ करना बनता है, म्हणून मग मी छान असा व्हिडिओ वगैरे काढले, थोडं फोटोशूट वगैरे पण केलं. तर मलाच हसायला येत होतं. सगळं बघून आम्ही आता जाणार होतो की जेवणी बेटाची जी वरती आहे ना ते बऱ्यापैकी वरती आहे असं सांगतात. तर मग जे मेन मंदिर होतं तर त्या मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी आलो. तर इथे देवीचं मंदिर आणि मग रामांचं मंदिर होतं. तर इथे आतमध्ये तुम्ही बघू शकताय किती जुनं ना. आत्ता आलो होतो आम्ही टेकडीकडे आणि अवनी बेट्टा हा केवळ एक ट्रेकिंग स्पॉट नाही तर ते पौराणिक कथांनी भरलेलं आहे. आख्यायिकेनुसार ही टेकडी एकेकाळी रामायणाचे पूजनीय लेखक ऋषी वाल्मिकी यांचे निवासस्थान होते. असे म्हटले जाते की भगवान रामाची पत्नी सीता हिने अवनी येथे तिच्या जुळ्या मुलांना म्हणजेच लव आणि कुश यांना जन्म दिला होता. या टेकडीवरती सीतेने अश्वमेध यज्ञ केला असे देखील मानले जाते. चलो आणि तर बरंच लांब असं चालत यावं लागतंय आणि अजून पण टेम्पल खूप वरती आहे. म्हणजे जेवढं आम्ही आलोय त्याच्या दुप्पट वरती आहे. तिकडे वर टेम्पल आहे. त्याचे छोटे 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 दगडांमधून जाताना अतिशय छान वाटतं. पण ना हे दगड खूप म्हणजे निसरडे आहेत बरं का. तर नवीन जे ट्रेकिंग करायला ज्यांना आवडत असेल ना तर त्यांनी या ठिकाणी नक्की जायला काही हरकत नाही आहे. जसं जसं आपण वरती जातो ना तसं तसं हे अतिशय छान पण दिसतं आणि भीतीदायक पण वाटतं बरं का. कारण इथे जवळपास हे चढायला साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात आणि माझी हालत जी होती ती खूप खराब झाली होती नंतर. तर नॉर्मल देखील असं चालता येतं. तर ही जी शिळा आहे तर असं म्हटलं जातं की या ठिकाणी लक्ष्मणाने बाण मारला होता सीतेसाठी इथे पाणी हवं होतं म्हणून. काकडी काकडी ना ती का दिसती. तर ना ट्रेकचा सुरुवातीचा भाग खूप सौम्य वाटतो आणि जसं जसं आपण शिखरावरती जातो ना तसं तसं ते अधिक तीव्र वाटत जातं. वाटेमध्ये ना मोठे मोठे दगड आहे ज्याच्या खाली आपण म्हणजे जवळ विश्रांती घेऊ शकतो. छान असे फोटो पण काढतो आम्ही. मस्त असे खूप फोटो पण काढले होते. तुम्हाला वरती गेल्यानंतर ना असं छान असं गाव वगैरे खाली दिसतं. सगळ्या स्टेप्स लागल्या. तर या ठिकाणी पायऱ्यांना पुन्हा सुरुवात झाली होती. तर टोटल 660
पायऱ्या या मंदिराला चढताना आहे आणि आजूबाजूला झाडं पण आहे. छान वाटतं. पण खरं सांगू, पहिल्यांदा जात असाल तर आणि चालायची सवय नसेल तर हालत खरंच खूप खराब होते. नंतर मला असं झालं होतं की माझ्याने चाललं जाणार नाही आणि मला वरती पण यायचं नाही. पण आलोच आहोत तर थोडं करत असं आम्ही जवळपास 1.5 ते पावणे 2 तास कंटिन्यू चालत मंदिरापर्यंत पोहोचलो. पूर्ण जमली आहे. इतक्या स्टेप्स आहेत, संपतच नाही आहे. त्याच्या वरती पण तुम्हाला खूप छान असं मोठे दगड बघायला मिळतील. सगळीकडे दगड आहेत. हे मंदिर छोटंसं आहे, छान आहे. वरती मस्त अशी हवा लागते. आम्ही मग थोडा वेळ इथे थांबलो. वरून खाली तुम्ही बघू शकता किती उंचावर आम्ही चालत आलेलो आहे. आणि ही ट्रेकिंग वाटते तेवढं अजिबात सोपं नाही आहे. आणि त्यातल्या त्यात लहान मुलं असतील तर मग थोडंसं होतं. मुलं कधी चालत नाही, त्यांना उचलून घ्या. आणि त्यातल्या त्यात उपवास असल्यामुळे आमचे जास्त चढायला असं वाटलं की नाही. कारण आम्ही घरून फक्त चहा वगैरे घेऊन निघालो होतो 5-5:30च्या दरम्यान. त्यामुळे मग आलो आणि तसंच आम्ही चालायला सुरुवात केली. तर खूप भूक पण लागली होती. वरून तुम्ही बघू शकता गाव किती छोटं दिसतं. आणि त्या गावापासून आम्ही पायी वरती आलो. तर हे आहे मंदिर. तर आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस तिथे आरतीची तयारी वगैरे चालू होती. त्याला माहित नाही का. तर दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही 5 मिनटं बसलो. कारण भूक जास्त लागली होती म्हणून मग आम्ही उतरायला सुरुवात केली. तर उतरताना काही वाटलं नाही. जे 1.5-2 तास आम्हाला चढायला लागले होते, उतरायला साधारणतः अर्धा-पाऊण तास लागला होता. आणि ह्या मावशी विचारत होत्या, त्या तामिळमध्ये विचारत होत्या की तुम्हाला किती वर आहे. कारण प्रत्येक येणाऱ्याला याचा जो चढ आहे ना, अगदी असं दिसत नाही मंदिर किती वरती. असं थोडं आलं की असं वाटतं अरे आलंच नाही. पण तेवढंच अंतर परत पुढे आणि पुढेच असं चालत जावं लागतं. आणि एक स्टेज नंतर असं होतं की मला नाही यायचं वरती. पण नाही, छान आहे. तुम्हाला फिरायला आवडत असेल, कोणी बँगलोरमध्ये राहत असेल तर तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करू शकता. बघण्यासारखं आहे. तर इथून मग तुम्ही बघू शकता किती असं उतार. काही ठिकाणी ना उतार म्हणजे पायऱ्या नाहीच आहे. त्याच्यामुळे ना थोडी भीती वाटते पडायची वगैरे देखील. आणि मग मी पिलू काय बसत उठत आम्ही आलो खाली. एक म्हटलं छान असं ठिकाण आता बघायचं, त्या ठिकाणी बसायचं. मस्त अशी घरून करून आणलेली खिचडी जी होती, खिचडी, लाडू आणि चिक्की मी घेऊन आले होते सोबतीला. तर या ठिकाणी हा जो दगड दिसला त्या ठिकाणी आम्ही निवांत बसलो. पण बसलो होतो तर आम्ही सारखं खाली सरकत होता. आणि पिलू म्हणत होता ही ना घसरगुंडी आहे, स्लाईड आहे, त्यामुळे अगदी असे पाय हे करून बसावं लागलं होतं. नाही तर पाय काढले की माणूस डायरेक्ट खाली घसरत होता. तर मस्त खिचडी खाल्ली, त्यानंतर एक लाडू खाल्ला. आजचं माझं वॉक इतकं झालं आहे, म्हणजे 2-3 दिवसाचा वॉक झाला असं म्हणायला हरकत नाही. घरी निघालो, खाली आलो तेव्हा पाऊस भरपूर चालू होता. त्यामुळे थोडंसं थांबलो आणि आजचा दिवस आमचा अशा पद्धतीने गेला. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.